नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 5 जानेवारीच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून कंबाईन पूर्वपरीक्षा आपण जी व्हिडिओ सिरीज कंटिन्यू करतोय त्याच्यातला हा व्हिडिओ नंबर 4, ज्याच्यामध्ये आपण दारिद्र्य व बेरोजगारी या दृष्टिकोनातून माहिती बघणार आहोत किंवा दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्या संदर्भात आयोगाच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आपला हा 4था व्हिडिओ दारिद्र्य बेरोजगारी. त्याच्या पुढचा लोकसंख्या याच्यावरती असेल 21 नोव्हेंबरला प्रसारित होणारा. तर त्याच्यामध्ये आपण 20 प्रश्न बघतोय. त्यातला पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये बहुआयामी दारिद्र्य, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ज्याला म्हणतो आपण, तर ते दारिद्र्य या दृष्टिकोनातून साधारणपणे आपल्याला ही संकल्पना अप्रत्यक्षपणे कोणी मांडली, किंबहुना कोणाच्या संकल्पनांमध्ये दारिद्र्यविषयक संकल्पनांचा ज्याच्यामध्ये संबंध आहे ती समिती कुठली, तर त्याचा संबंध हा तेंडुलकर समितीशी आहे. अगदी रिसर्च करून हे कन्फर्म तेंडुलकर समितीशी संबंधितपणे, आणि इथं अप्रत्यक्ष हा शब्द वापरला आहे. त्यामुळं थोडासा इतर कोणत्याही समितीशी बहुआयामी दारिद्र्य ह्या संकल्पनेचा संबंध नाही आहे, तेंडुलकर समितीशी आहे. मग तो कशा पद्धतीचा आहे ही बाब स्पष्टीकरणात आपल्याला दिसते. तर मुळात बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय, तर बहुआयामी दारिद्र्य ह्याच्यात किमान मूलभूत गरजांबरोबर शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यानंतर मनोरंजन असेल इत्यादी देखील विचारात घेऊन दारिद्र्याचे प्रमाण मोजले जाते. मग आपल्याला माहिती आहे तेंडुलकर समितीमध्ये परंपरागत उष्मांक हा निकष बंद करून उपभोग्य आणि गैरउपभोग्य या संबंधित वस्तूंचा एक, म्हणजे आजपर्यंत ट्रॅडिशनल जी संकल्पना चालत आलेली ज्याला आपण BPL असं म्हणतो, दारिद्र्य रेषा, हा दारिद्र्य रेषा हा मूलभूत निकष आपण न्यूनतम उपभोग खर्च ज्याच्यामध्ये कॅलरीजचा मूलभूत संबंध होता, त्या संकल्पनेला पर्यायी संकल्पना त्यांनी दारिद्र्य टोपली असं म्हणतो आपण, PLB, पॉवर्टी लाईन बास्केट ही संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये या 2 गोष्टींचा समावेश त्यांनी दिला होता, ज्याला आपण MRP पद्धत असं म्हणू शकतो. त्या पद्धतीमध्ये साधारणपणे उपभोग्य खर्च आणि गैरउपभोग्य खर्च तसंच आरोग्य व शिक्षणावरील खर्च हा त्यांनी त्याच्यात नमूद केला होता. त्याचा परिणाम हा दारिद्र्यातल्या बहुआयामी दारिद्र्य या संकल्पनेशी जातो. त्यामुळं त्याचं उत्तर असं आहे. दुसरा प्रश्न आहे, गिनी गुणांक, त्यानंतर लॉरेन्स वक्र, पाल्मा गुणोत्तर इत्यादी आपण सिद्धांत म्हणा अथवा अभ्यास पद्धती म्हणा, हे कोणत्या प्रकारच्या दारिद्र्याशी संबंधित आहेत, तर त्याचा संबंध हा सापेक्ष दारिद्र्याशी आहे. सापेक्ष आणि निरपेक्ष हे 2 प्रकार, ज्याच्यामध्ये सापेक्ष दारिद्र्याचा आपण जर का विचार केला, हे उत्पन्न असमानता दूर करणे यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे व्यक्ती किंवा समूहाच्या काही मूलभूत गरजा पूर्ण होतात, परंतु इतर मध्यम गटाच्या तुलनेत उत्पन्न कमी असणे ह्या बाबी याच्यातून स्पष्ट होतात. थोडक्यात आपण तुलनात्मकरित्या अतिउच्च उत्पन्न गट आणि निम्न उत्पन्न स्तर ह्याच्यामध्ये तुलनात्मकरित्या सापेक्ष दारिद्र्याचा संबंध बघतो, आणि त्याचा साधारणपणे जो काही संबंध आहे तो सापेक्ष दारिद्र्याशी येतो अभ्यास पद्धतींचा. त्यामुळे त्याचं उत्तर हे एक आपल्याला सांगता येईल. आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा कोण ठरवतं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. तर ही जागतिक बँकेद्वारे ठरवली जाते. त्याच्यामध्ये 2022ला बदल झाला आहे. प्रतिदिन प्रति व्यक्ती किती खर्च हा त्यांनी अपडेट केलेला आहे, तर तो $2.25 हे डॉलर आहे. तर ती डॉलरमध्ये रेषा ठरवली जाते. आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेचं मापन किंवा त्याच्याद्वारे दारिद्र्याचं मोजमाप करत असताना 2022मध्ये $2.15 ची थोडक्यात क्रयशक्ती असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला दिसतंय की 1991ला त्यांनी $1 सांगितला होता. त्यानंतर 2008ला ते $1.25
2008 किंवा 2005 दोन्हीही वर्ष मिळतात. 2015ला त्याच्यात वाढ करून त्यांनी $1.90 असं सांगितलं आणि 2022ला $2.15 हे सांगण्यात आलेलं आहे. देशांचे वर्गीकरण करत असताना त्यांनी कसं केलंय बघा, जागतिक बँकेचा अहवाल जो आहे त्याच्यानुसार, तर निम्न उत्पन्न देश जे असतील त्यांची क्रयशक्ती किंवा तो जो निकष आहे तो $2.25 इतका दिला. $3.65 ज्यांचा उपभोग खर्च आहे त्यांना मध्यम उत्पन्न गटांचे देश असं म्हटलेलं आहे आणि $6.85 हे उच्च उत्पन्न गट असणे किंवा उच्च उत्पन्न असणारे देश हे त्यांनी सांगितले. आणि जागतिक बँकेनं भारतातील दारिद्र्य जे मोजलंय त्याचं प्रमाण हे साधारणपणे 2011ला 22.5 इतकं आढळतंय, 2019ला ते 10% इतकं आढळतंय आणि 2021ला ते 12.92% इतकं आढळत आहे. जागतिक बँक ही कशाच्या आधारावरती दारिद्र्य मोजते आजपर्यंत त्याच्यावरती ट्रॅडिशनल प्रश्न विचारून झालेत. भविष्यात या प्रकारचा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑस्कर लेविसच्या मतानुसार लोकांच्या पिढीजात मागास, रूढी परंपरा, सांस्कृतिक मूल्यांमध्ये लोक दारिद्र्यात कायम राहतात, त्याच्यातनं ते बाहेर येत नाही, याचा संबंध कोणत्या दारिद्र्याशी येतो? म्हणजे अगदीच आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार केलेला आहे आणि अर्थात दारिद्र्याचा एक प्रकार तो मानला जातो तर त्याला आपण सांस्कृतिक दारिद्र्य म्हणतो. म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार काही रूढी असतील, परंपरा असतील किंवा सांस्कृतिक काही मूल्य असतील, त्याचा परिणाम हा दारिद्र्यावरती होत असतो आणि त्या परंपरा ब्रेक न केल्यामुळं, रूढी परंपरा ब्रेक न केल्यामुळं त्या लोकांना दारिद्र्यामध्ये राहावं लागतं बराच काळ, किंबहुना ते त्याच्यातनं बाहेर येत नाही असं त्याला म्हटलं जातं. आता त्याच्यात 2 शब्द नवीन आलेत पर्यायामध्ये. त्याला दारिद्र्याची सातत्यता म्हणजे काय, तर चालू वर्षी आणि मागील 3 पैकी 2 वर्षे हे कुटुंबाचं उत्पन्न खूप कमी असणे ह्याला दारिद्र्य सातत्यता असं म्हटलं जातं. चालू वर्षी आणि मागील 3 पैकी 2 वर्षे उत्पन्नात बदल झाला नाही, उत्पन्न हे खूप कमी आहे, त्याला दारिद्र्याची सातत्य म्हटलं जातं. आणि शीर्षगणतीच्या आधारे दारिद्र्य ज्याला मोजतो, थोडक्यात त्याला लोकसंख्या म्हणतात. देशात किंवा राज्यात दारिद्र्यरेषेखाली असणारी एकूण व्यक्तींची संख्या ह्याला आपण शीर्षगणतीच्या आधारे दारिद्र्य असं संबोधलं जातं. प्राध्यापक सुरेश तेंडुलकर पद्धतीनुसार 2011-12 साली महाराष्ट्रातली विचारलं बघा, महाराष्ट्रातील एकूण दारिद्र्य प्रमाण हे 17.35% इतकं आढळतंय. मग आता ते पाठीमागं किती होतं ह्याचा सुद्धा संबंध आणि त्यांनी जे मोजमाप केलं त्याच्यासाठी निकष काय लावले ह्याचा एक डिटेल आढावा या ठिकाणी दिला. तर 2004-05 साली दरडोई मासिक खर्च हा ग्रामीण भागासाठी ₹448, शहरी भागासाठी ₹632. त्यानुसार ग्रामीण दारिद्र्य 47.9%, शहरी दारिद्र्य 25.6% आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण हे 38.1%. म्हणजे 2004-05ला महाराष्ट्रातलं दारिद्र्याचं प्रमाण हे 38.1% इतकं होतं. तेच 2009-10चा विचार केला तर 448 वरनं 743 ग्रामीण भागासाठी दरडोई मासिक खर्च, 632 वरून 961 करण्यात आला आणि दारिद्र्याचं प्रमाण हे ग्रामीण भागात बरंचसं कमी झालेलं दिसतंय. त्याचबरोबर शहरी भागात सुद्धा कमी झाले, पण तुलनेनं ग्रामीण भागातलं जास्त कमी झालेलं आहे. एकूण दारिद्र्य हे 2009-10ला 24.5% इतकं आपल्याला आढळत आहे. तेच 2011-12चा लेटेस्ट आपण विचार जर का केला तर ते ग्रामीण भागासाठी ₹901, शहरी भागासाठी ₹1126 मासिक आहे हे लक्षात ठेवा. त्यानुसार दारिद्र्याचं प्रमाण हे ग्रामीण 24.22% आणि शहरी भागातलं दारिद्र्य बरंच कमी झालेलं दिसतंय, ते म्हणजे 9.12% आणि एकूण दारिद्र्य महाराष्ट्रातील 17.35 ही फिगर आपल्यासाठी महत्त्वाची वाटते. म्हणजे तेंडुलकर समितीच्या साधारणपणे इतर आकड्यांवरती बराच वेळा प्रश्न विचारला, त्याच्यातच डिटेल प्रश्न विचारायचा असेल
तर महाराष्ट्राच्या दारिद्र्याच्या प्रमाणावरती विचारल्या जाण्याची शक्यता आहे. आर. राधाकृष्णन, राघव गदिया, रंगराजन, सेनगुप्ता या व्यक्ती खालीलपैकी कोणत्या कार्यगटाशी संबंधित आहेत? तर त्या तेंडुलकर समितीशी आहेत. तेंडुलकर समितीचा, रंगराजन समितीचा पूर्णपणे अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून त्याच्यातल्या ज्या हिडन इन्फॉर्मेशन आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हा 8 तास आहे. तर तेंडुलकर कार्यगट नियोजन आयोगाद्वारे नेमला गेला डिसेंबर 2005ला. त्यांनी अहवाल 27 नोव्हेंबर 2009ला दिलाय. आणि मग त्याच्यात हे सदस्य होते आत्ता जी आपण नावं घेतली ती. रंगराजन समिती नेमली 24 मे 2012ला. अर्थात तेंडुलकर समितीची अभ्यास पद्धत ही योग्य आहे का अयोग्य आहे हे बघण्यासाठी तो आयोग नेमला होता. त्यांनी जो अहवाल दिला तो 30 जून 2014ला, ज्याच्यामध्ये महेंद्र देव, के सुंदरम आणि महेश व्यास हे 3 लोक सदस्य होते. म्हणजे रंगराजन समितीत कोण होतं आणि तेंडुलकर समितीत कोण होतं सदस्य, कारण भविष्यात ह्याच लोकांना पुढे भविष्यात दारिद्र्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रकाश झोतात येत असतात. त्यामुळे त्या संदर्भातल्या बाबी हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. विधान 1 अ जे आहे ते सांगते स्वतंत्र अखिल भारतीय ग्रामीण व शहरी दारिद्र्यरेषा ठरवणे अशी शिफारस कुणी केली? तर ते रंगराजन समितीने केली. तर अर्थात हे विधान बरोबर आहे. लक्षात घ्या, स्वतंत्र अखिल भारतीय ग्रामीण आणि शहरी अशी दारिद्र्यरेषेची शिफारस ही रंगराजन समितीची आहे. ग्रामीण आणि शहरी वेगळी वेगळी दारिद्र्यरेषा राज्याच्या किमान पातळीनुसार वेगळी वेगळी ठरवणे अशी शिफारस सुरेश तेंडुलकर या समितीने केली. हेही उत्तर बरोबर आहे. हे दोन्हीही योग्य आहेत किंवा दोन्ही हे विधानं त्या त्या समित्यांची साधारणपणे महत्त्वपूर्ण आहेत. यासाठी हा एक प्रश्न. याचं स्पष्टीकरण ऑलरेडी ते विधानच आहेत. भारतामध्ये दारिद्र्याबाबत धोरण आखणे, मूल्यमापन करणे, अंमलबजावणी करणे व बिनचूक आकडेवारी देणे हे काम कोणामार्फत केलं जातं? तर ही नियोजन व्यवस्थेचं काम आहे. नियोजन व्यवस्था शासकीय काही आयोग नेमतं. त्याचबरोबर अर्थतज्ञ म्हणजे आजच्या डेटला नीती आयोग हे त्याच्याशी संबंधित काम करेल. म्हणून सांगितलं की शासकीय आयोग असतील किंवा काही अर्थतज्ञांच्या कमिटीज असतील यांच्या माध्यमातून अभ्यास किंवा दारिद्र्याचं मोजमाप करण्याच्या दृष्टिकोनातून आकडेवारी, त्याचबरोबर धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी किंवा मूल्यमापन ह्या संपूर्ण गोष्टी ह्या नियोजन व्यवस्थेद्वारे पार पाडल्या जातात. टोटल पॉवर्टी गॅप म्हणजे त्याला आपण सोप्या शब्दात दारिद्र्य अंतर असं म्हणतो. ही संकल्पना कोणी मांडली? तर ही संकल्पना गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलिन यांनी मांडलेली आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डिटेल जावं लागेल कारण अजून याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला नाही. तर एकूण दारिद्र्य दरी ही 1989ची संकल्पना आहे. देशातील आर्थिक विषमता दर्शवण्यासाठी गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलिन यांनी ही संकल्पना मांडली. आता ह्याच्यामध्ये साधारणपणे पर्यायात आलेले शब्द आणि त्याचा महत्त्वाचा संबंध हा आपण घेतला. तर सेन निर्देशांक, प्राध्यापक सेन हा निर्देशांक कशाशी संबंधित आहे? तर हेड काउंट रेशो किंवा गिनी गुणांक याच्याशी संबंधित आहे. तो निर्देशांक कधीचा आहे? तर 1976चा आहे. आणि अजून एक नाव चर्चेत येऊ शकतं ते म्हणजे प्राध्यापक नर्स्के. त्यांनी दारिद्र्य दृष्ट चक्र ही संकल्पना मांडली किंवा त्याच्याशी संबंधित माहिती सांगण्यात आलेली आहे. तर दारिद्र्य दृष्ट चक्र ह्या संदर्भात त्यांनी अविकसित देशात कोणती स्थिती असू शकते किंवा त्याची कारणं काय? तर अविकसित देशात अर्थात गुंतवणूक कमी असल्यामुळे उत्पादकता कमी असते, बचतीचा दर कमी असतो, अर्थात गुंतवणूक कमी सांगितली आणि भांडवल त्या ठिकाणी कमी असतं. त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी आपल्याला दारिद्र्य असा दिसतो. आणि त्यांनी दिलेलं एक स्टेटमेंट आहे की देश दरिद्र्य आहे कारण तो दरिद्र्य आहे. म्हणजे व्यक्ती, म्हणजे आपल्याला ह्याला जर वर काढायचं असेल तर त्या अविकसित देशांपासून आपल्याला विकसनशील देशात भांडवल कमतरता असेल, तंत्रज्ञानाची कमतरता असेल, कौशल्य विकास असेल, मानव संसाधनाची एक सुधारित स्थिती असेल, ह्याच्यासाठी प्रयत्न करून ती स्थिती साध्य करणं ही गरजेची बाब आहे.
नियोजन आयोगाद्वारे 2 जुलै 2013ला भारतातील दारिद्र्याचे अंदाज सांगण्यात आले. त्यानुसार भारतातील 2011-12 साली दारिद्र्याचं एकूण प्रमाण किती, तर ते 29.9% आहे. मग ते तेंडुलकर समितीचं किती आहे, रंगराजन समितीचं किती आहे, थोडासा फरक आहे. सो त्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये 2011-12ला नियोजन आयोगाद्वारे जी प्रेस नोट जाहीर करण्यात आली होती त्याच्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य 25.7%, म्हणजे 216.5 दशलक्ष व्यक्ती ह्या दारिद्र्यरेषेखाली आहेत. शहरी 13.7 म्हणजे 52.8 दशलक्ष व्यक्ती या ठिकाणी येतात. पर्सेंटेजच्या ऐवजी एक्झॅक्टली आकडा पण विचारला जाऊ शकतो. आणि एकूण दारिद्र्य हे 29.9 म्हणजे 269.3 दशलक्ष व्यक्ती एवढ्या दारिद्र्यामध्ये आपल्या देशात 2011-12च्या आकडेवारीनुसार आहेत असं म्हणता येईल. 11वा प्रश्न आहे, भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची व्यूहरचना काय असते, म्हणजे स्ट्रॅटेजी काय आहे. तर त्याच्यात आपल्याला दिसेल की आर्थिक वाढ करणे हे सुद्धा आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम किंवा योजना राबवणे हे पण आहे. किमान गरजा भागवणे हे पण येतं. त्यामुळे वरीलपैकी सर्व. पण याचा कशाशी कसा संबंध आहे, तर आर्थिक वाढ हा झिरपता सिद्धांत आहे. GDP मध्ये वाढ करणे, तर GDP मध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आर्थिक वाढ संभाव्य असते, परिणामी लोकांचं उत्पन्न वाढेल. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा जर का आपण विचार केला तर त्याच्यात स्वयंरोजगार कार्यक्रम असतात, त्याचनंतर मजुरी रोजगार कार्यक्रम असतात, उदाहरणार्थ मनरेगा म्हणून. आणि किमान गरजांचा आपण पूर्तता करण्यासाठी अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, या गोष्टींसाठी झगडतोय किंवा त्या लोकांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सध्या खूप मोठा प्रयत्न करतोय. तर ही आपली स्ट्रॅटेजी आहे. बाजार केंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारची बेरोजगारी दिसून येते. बाजार केंद्रित असं म्हटले. आता बाजार केंद्रित अर्थव्यवस्था म्हणजे मार्केटवरती अवलंबून असणारी. तर त्याच्यात तेजी आणि मंदी ह्या दोन गोष्टी असतात. मग तेजीच्या कालावधीत परिणाम काय दिसून येतो, तर रोजगाराची संधी निर्माण होते. आणि मंदीच्या कालावधीमध्ये साधारणपणे रोजगार जातो किंवा कमी होतो. अर्थात मंदी एकदम येत नाही, त्याच्या अगोदर स्लो डाऊन येतं. म्हणजे भांडवलदार काय करतो, तर उत्पादनाची गती कमी करतो. उत्पादनाची गती कमी करत असताना तो 2 शिफ्टमधलं 3 शिफ्टमधलं जे काम असेल ते कमी करेल. म्हणजे तो काही कामगारांना कामावरून काढून टाकेल, किंबहुना त्यांचं काम हे सुटेल. आणि परिणामी त्याला आपण तेजी मंदीच्या चक्रातून निर्माण होणारी बेरोजगारी ही चक्रीय बेरोजगारी असं संबोधतो. प्रत्यक्षात रोजगार मिळालेली व्यक्ती ही त्या देशाची कोणती शक्ती असते, पण त्याला आपण कार्यशक्ती म्हणतो, वर्किंग फोर्स ज्याला आपण म्हटलं. आणि श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्स, बेरोजगार म्हणजे जॉबलेस. त्यामुळे आपल्याला ह्याच्या संदर्भात काही विशिष्ट माहिती बघावी लागेल. तर श्रमशक्तीमध्ये कोण येतं, लेबर फोर्स. तर लेबर फोर्समध्ये ढोबळमानानं वयोगट 15 ते 59 येतो, ज्याच्यात रोजगार असणारा पण येतो, नसणारा पण येतो. पण श्रमशक्तीतनं कार्यशक्ती काढली जाते. कार्यशक्ती ही जी आहे ही काढण्यासाठी सूत्र पण आहे. तर कार्यशक्ती इज इक्वल टू श्रमशक्ती वजा बेरोजगार. म्हणजे या वयोगटातनं बेरोजगार वजा केला तर आपल्याला कार्यशक्ती मिळते, ज्याला प्रत्यक्षात रोजगार प्राप्त असणाऱ्या व्यक्तींचा वर्ग म्हटलं जातं. मग बेरोजगार कुणाला म्हणायचं, तर इच्छा आहे काम करण्याची परंतु रोजगार न मिळालेला वर्ग, त्याची सगळी कंडिशन त्याला मान्य आहे. म्हणजे बेरोजगारीच्या व्याख्यामध्ये आपल्याला असं दिसतं की स्वतःची काम करण्याची इच्छा आहे, शारीरिक व मानसिक दृष्टिकोनातून सक्षमता आहे, त्याचबरोबर प्रचलित वेतन पद्धत सुद्धा त्याला मान्य आहे आणि तो रोजगाराची मागणी करतो पण त्याला रोजगार भेटत नाही, असा वर्ग जो आहे त्याला बेरोजगार असं म्हटलं जातं. भारतातील सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार असे कोणते घटक मानले जातील, तर आपल्याकडे सदोष शैक्षणिक पद्धती आहे, थोड्याफार प्रमाणात आपल्याला ते मान्यच करावं लागेल. अपुरा विकास आणि त्याचा आराखडा किंवा नियोजनाच्या बाबतीत ते अपयश आहे. आणि मानव संसाधन आणि कौशल्य विकासाकडे आपलं दुर्लक्ष आहे. आता हे बऱ्याच लोकांना पटणार नाही किंवा बऱ्याच लोकांना हे असं नाही आहे असं वाटेल, पण
आपल्या बेरोजगारीचा विचार करता अनेक फॅक्टर्स आहेत. मागणी आणि पुरवठ्यामध्ये आपल्यात तफावत आहे. म्हणजे दरवर्षी आपल्याकडे 2 कोटी रोजगाराची मागणी होते आणि आपण ती काय पूर्ण करू शकत नाही. अर्थात त्याला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जाईल. पण आपल्याला जबाबदार घटक विचारत असताना हे मेजर आहेत. अनेक गोष्टी आहेत. असंघटित क्षेत्र असेल, किंबहुना आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कमी असेल, त्याचबरोबर आपल्या देशात गुंतवणुकीचा दर कमी असेल किंवा गुंतवणूक तंत्रज्ञान ह्याचा अभाव असेल, जमिनीची कमतरता असेल, त्याचबरोबर आमच्याकडे साधारणपणे अशा काही गोष्टी असतील की ज्या कायमस्वरूपी त्याला डॅमेज करत आहेत. उदाहरणार्थ अनियंत्रित वाढणारी लोकसंख्या. पण मेजर ह्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. 2011-12 दारिद्र्य गणनेनुसार 2011-12च्या दारिद्र्य गणनेनुसार सर्वाधिक दारिद्र्य हे कोणत्या राज्यात होतं असं त्यांनी विचारलं. 11-12 म्हणजे अर्थात नियोजन आयोगाने सांगितलेलं, तर ते छत्तीसगड आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन बघू. 2011-12 नुसार सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगडमध्ये सांगितलं 39.3%, झारखंडमध्ये सांगितलं 36.9% आणि 3 नंबर मणिपूरचा लागतो 36.8%. सर्वात कमी दारिद्र्यामध्ये गोवा 1 नंबरला येतंय 5.09%, 2 नंबरला केरळी 7.5%. आणि मग ह्याच्यात महाराष्ट्र कुठे येतो हे पण आपण लक्षात घ्या. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही गोष्टी आपण सुद्धा स्वतः त्यावेळी सुचतील. मला आत्ता इथं सुचलेली गोष्ट आणि मग त्याचा नंबर कितवा लागतो आणि किती टक्के दारिद्र्य आहे हे मगाशी आपण बघितलंच. उत्पादन तंत्रांमध्ये बदल म्हणजे आपल्या प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला. थोडक्यात आपण शेतीकडून सेवा क्षेत्राकडे गेलो. रोजगार विरहित आर्थिक वाढ किंवा मजूर पुरवठा जास्त पण मागणी कमी, ही कोणत्या बेरोजगारीची साधारणपणे स्थिती आहे किंवा स्पष्टीकरण सांगता येईल. आत्ताच मी ज्याच्याबद्दल बोललो तर दॅट इज स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. संरचनात्मक बेरोजगारी असं त्याला म्हटलं जातं. तर संरचनात्मक बेरोजगारी काय करते तर अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलांमुळे निर्माण होते. किंबहुना आपण जर का अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, तंत्रज्ञानामध्ये बदल जर का झाला, तर जुनी कौशल्य आणि मग नवीन कौशल्य आत्मसात करण्यामध्ये तफावत असेल, किंबहुना धोरणात्मक काही बाबी बदलात्मक दृष्टिकोनातून निर्माण झाल्या तर त्याला संरचनात्मक बेरोजगारी असं म्हटलं जाईल. प्रश्न क्रमांक 17, ग्रामीण गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोणती योजना सुरू करण्यात आली तर ती आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. इथं जवाहर रोजगार योजनेचा उल्लेख झालाय, आश्वासित रोजगार योजनेचा उल्लेख झालाय, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेचा उल्लेख झालाय. तिन्हीवरतीही कंटिन्युअसली प्रश्न आहेत. त्या तिन्हींची आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघू. तर NREP हिची थोडक्यात आखणी ही 20 ऑक्टोबर 1989ला झाली. त्याच्यामध्ये ग्रामीण गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी द्यायच्या, अकुशल ग्रामीण मजुरांना मजुरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यायचा. जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989ची आहे, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागात प्रकल्प उभारणे, मजुरी दरात वाढ घडवून आणणे आणि मंदीच्या काळात रोजगार उपलब्ध करून देणारी ती योजना आहे. एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम ही 2 ऑक्टोबर 1993ची आहे. त्यामध्ये प्रति कुटुंब किमान 2 जणांना 100 दिवसांच्या कामाचे आश्वासन हे देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या योजना इस्टॅब्लिश आहेत. अर्थात त्याच्या अजून डिटेल इन्फॉर्मेशन आहेत. त्या रोजगार योजनेच्या वरती आपण प्रश्न पडू शकतो म्हणून त्यांचा समावेश प्रश्नामध्ये केलेला आहे. शहरी बेरोजगारांना रोजगार पुरवून दारिद्र्य निर्मूलन करणे हे उद्दिष्ट कोणत्या योजनेचे आहे? शहरी भागासाठी स्पेशली आपण नेहरू रोजगार योजनेचा उल्लेख करतो. म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने चालू करण्यात आलेली योजना. मग याच्यात बाकीच्या योजनांचा उल्लेख झाला आहे, त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघावी लागेल. त्यामध्ये NRY ऑक्टोबर 1989, त्यानंतर ग्रामोदय योजना 1985, ज्यामध्ये शहरी व ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी देण्यासाठी चालू करण्यात आली. सुवर्ण जयंती रोजगार योजना, ज्याच्यामध्ये 1 डिसेंबर 1997ला तिची सुरुवात झाली. ही शहरी स्वयंरोजगाराच्या प्रकल्पांची उभारणी, म्हणजे शहरी भागात स्वयंरोजगाराची जे काही प्रकल्प असतील त्यांची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून असलेली योजना आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
ही योजना एक वेतनधारी रोजगार हमी कायदा असून त्याचे यश पुढीलपैकी कोणते म्हणता येईल? तर रोजगाराच्या संधीत वाढ झाली का? तर एक्झॅक्टली वाढ झाली. वेतन मिळकत वाढण्यास मदत झाली का? यस. फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन म्हणतो त्याला आपण, किंवा थोडक्यात प्रत्येक व्यक्तीच्या हातात पैसा आणि महिला सक्षमीकरण या गोष्टींचा सुद्धा संबंध ह्या योजनेशी येतो. त्यामुळे ह्या रोजगार हमी कायदा ह्याचा साधारणपणे आपण जर का मोजमाप केलं तर त्याच्यातनं हे झालेले फायदे आपल्याला सांगता येतील. प्रश्न क्रमांक 20 जो आहे तो कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र टॅगलाईन आहे. हे मुख्य ध्येय साध्य करण्यासाठी राज्यात कोणते अभियान सुरू करण्यात आलेलं आहे? थोडासा संभाव्य प्रश्न वाटतोय. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान त्याला म्हटलं जातं. त्यानंतर संकल्प अभियान एक उल्लेख होतोय. हुनर से रोजगार एक, हुनर से रोजगार तक हे एक होतंय. तर या उद्देशाचा संबंध प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानाशी आहे. मग आता ह्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात? तर ज्याचं आपण आत्ता उत्तर म्हणतोय त्याचा शॉर्ट फॉर्म हा आहे, प्रमोद महाजन कौशल्य उद्योग विकास अभियान. 18 मार्च 2015 ते राज्यात चालू केलं. 15 ते 45 वयोगटातील तरुणांना व्यावसायिक कौशल्य विकास व त्याचं वर्धन करणे, म्हणजे कौशल्य विकासाचं अपडेशन किंवा त्याच्यात वाढ करणे. त्यानंतर महिला, SC, ST, दिव्यांग व अल्पसंख्याक यांच्या समावेशनावरती त्याच्यात भर दिलेला आहे या योजनेशी संबंधित. संकल्प कार्यक्रम जो आपला आहे तो 11 ऑक्टोबर 2017 चालू केला. त्यामध्ये तरुणांना बाजारभिमुख प्रशिक्षण द्यायचं. त्यानंतर कौशल्य विकासाच्या नियोजनाचे विकेंद्रीकरण करायचं. त्याच्यामध्ये राज्य पातळीवरती आणि जिल्हा स्तरावरती कौशल्य विकास अभियान राबवली जातात. कौशल्य विकास अभियान कुठे राबवली जातात, कशासाठी राबवली जातात ह्याचा सुद्धा संबंध सेपरेट विचारला जाईल. आणि आपल्याकडे हुनर से रोजगार तक हे एक महत्त्वपूर्ण सध्या दिसतंय. पर्यटन मंत्रालयाद्वारे 19 जून 2009 ह्याची सुरुवात करण्यात आली. आदरातिथ्य क्षेत्रासाठी आणि मुख्यतः हॉटेल उद्योजकांसाठी उद्योगांकरिता कोर्सेस राबवायचे. 18 ते 28 वयोगटासाठी 6 ते 8 आठवड्याचा कोर्स उपलब्ध करून द्यायचा आणि दारिद्र्यरेषेखालील तरुणांना तो कोर्स मोफत असेल या दृष्टिकोनातून सध्या प्रयत्न केला जातोय. तर या प्रकारचे 20 प्रश्न आपण बघितले. थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचं कारण असं की परंपरागत तुमचा अभ्यास बऱ्यापैकी होतो, पण त्याच्यात म्हणजे मी म्हटलं की बाबा दारिद्र्यावरती साधारणपणे 3 ते 4 प्रश्न असणार आहेत, तर त्याच्यामधला एखाद दुसरा प्रश्न या प्रकारात अशा पद्धतीच्या माहितीवरती असेल ह्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न होता. आणि त्याचा वापर आपण अभ्यास करत असताना जर का केला तर त्याच्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो. आता पुढचा जो व्हिडिओ असणार आहे 21 नोव्हेंबरला जो असेल रिलीज होणारा, तर तो लोकसंख्या या चॅप्टरवरती असेल. टॉपिक पुढचे परत एकदा सांगतो. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त, राजकोषीय धोरण, टॅक्स किंवा टॅक्सेशनवरती असेल. आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ स्वतंत्र आपण परकीय गुंतवणूक धोरण त्याच्यावरती घेतोय. उद्योगावरती एक स्वतंत्र घेतोय आणि कृषीवरती एक स्वतंत्र घेतोय. असे 10 व्हिडिओ, 20-20 प्रश्न. ह्या पाठीमागच्या व्हिडिओना जसं तुम्ही साधारणपणे प्रतिसाद दिला किंवा जेणेकरून जो तुम्हाला त्याच्यातनं फायदा होईल, तसंच त्याच्यातली आता टफ लेवल ही वाढवत आपण चाललेलो आहे किंवा त्यानुसार आपण प्रश्नांच्या दृष्टिकोनातून त्याची तयारी करून त्याचा फायदा करून घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून त्या अभ्यासातल्या प्रत्येक टॉपिकपर्यंत आपण पोहोचावं. तुम्हाला परीक्षेसाठी, अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.